काळजाचा थरकाप उडवणारी दुर्घटना, देवदर्शनाला जाणाऱ्या तरुणांवर काळाचा घाला. जालन्यात ट्रक कारच्या भीषण अपघातात दोघे ठार, एक गंभीर. अंबड, जालना. मढी येथील कानिफनाथांच्या दर्शनासाठी निघालेल्या 3 मित्रांच्या गाडीला जालना अंबड रोडवर रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ भीषण अपघात झाला. ट्रक आणि वॅगनार कार यांच्यात झालेल्या या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या अपघातात 2 निष्पाप तरुणांचा जागीच व उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर एक जण मृत्यूशी झुंज देत आहे. हा अपघात काल रात्री 11 ते सकाळचे 11:30 सुमारास घडला असून दोन्ही गाड्यांची धडक इतकी भीषण होती की वॅगनार कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. मामाची गाडी घेऊन निघाले, पण चिखली तालुक्यातील मंगरुळ नवघरे येथील रहिवासी संजय दामोदर शिंदे यांची वॅगनार गाडी त्यांचा भाचा विकास दगडूबा चव्हाण वय 26 रा कुंभाझरी याने आम्हाला मढीला देवदर्शनासाठी जायचे आहे असे सांगून काल दुपारी 5 वाजता घेतली होती. विकाससोबत त्याचे मित्र सागर दीपक बर्डे वय 20 रा कुंभाझरी आणि शुभम गणेश बहुले रा टेंभुर्णी हे दोघेही निघाले. मात्र मढीला पोहोचण्यापूर्वीच अंबड जालना रोडवरील रिलायन्स पेट्रोल पंपासमोर त्यांच्या गाडीला एका अज्ञात ट्रकने जोरदार धडक दिली. दोघांचा करुण अंत, एक जण गंभीर. या भीषण अपघातामध्ये विकास चव्हाण याचा जागीच मृत्यू झाला, तर सागर बर्डे याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्वप्नील पाटील यांनी तपासणी करून दोघांना मयत घोषित केले. तिसरा मित्र शुभम बहुले हा गंभीर जखमी असून त्याच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जालन्यातील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. कुटुंबाचे कुलदीपक विझले, दोन्ही घरात कर्ते पुरुष हरपले. या अपघातामुळे कुंभाझरी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृत तरुणांची कौटुंबिक पार्श्वभूमी अत्यंत हृदयद्रावक आहे. विकास चव्हाण वय 26. विकासच्या वडिलांचे आधीच निधन झाले आहे. घरात तो एकुलता एक कमवता मुलगा होता. त्याच्या पश्चात वृद्ध आई आणि एक बहीण असा परिवार आहे. आईच्या नावावर अवघी 2 एकर शेती असून विकासच घराचा मुख्य आधार होता. सागर बर्डे वय 20. सागरच्या डोक्यावरूनही वडिलांचे छत्र हरपलेले होते. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत तो मजुरी करून कुटुंबाला हातभार लावत होता. त्याच्या पश्चात आई आणि एक मोठा भाऊ आहे. पोलिसांची तत्परता आणि ग्रामस्थांची गर्दी अपघाताची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी राम मते, संदीप कुटे, मंडलिक भरत कचरे, विजय केंद्रे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना गाडीबाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. नातेवाईकांना माहिती मिळताच रात्रीच कुंभाझरीचे ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी रुग्णालयात एकच गर्दी केली होती. दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन डॉक्टर स्वप्नील पाटील यांनी केले. या भीषण अपघातामुळे अंबड आणि कुंभाझरी परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.